नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण स्लीव्हची डिझाईन पाहणार आहोत, जी फुगाबाहीमध्ये मोडती। तर त्याचं मेजरमेंट मी घेतलेलं आहे। हे पहा, 10 इंचाची बाही करायची आहे। 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 11 इंचाचं मी माप टाकलेलं आहे उंचीचं, आणि रुंदी ही 9 इंच आहे। आता आपल्या ह्या वरच्या बाजूनी फुगा घ्यायचा आहे आणि खाली इथे काठाची पट्टी लावायची आहे। तर आता जेवढी काठ आहे तेवढं कमी करून आपण ही वरचा पार्ट घेतलेला आहे तयार करून। आता ही जी आहे एवढी काठाची उंची आहे ती सोडून पूर्ण बाहीमधून काठाची उंची कमी करायची आणि वरची जी बाही आहे तेवढी कट करायची। आता याला कापड किती लागतंय ते पाहूया। मी साधारण 16 इंचाचं हे डबल कापड घेतलेलं आहे। पाहू शकता, हे डबल फोल्डेड कापड आहे, 16 इंचाचं घेतलेलं आहे। आता याची उंची, ही जी बाही आहे याच्यापेक्षा 1 इंच जास्त घ्यायची आहे। म्हणजे ही 7.5 आहे तर आपल्याला ही 8.5 घ्यायची आहे। आणि फुग्यासाठी आपल्याला तुमच्या आवडीनुसार फुगा हवा तेवढा एक्स्ट्रा घ्यायचा आहे। आता मी हे पहा, साधारण 6 इंच हे कापड घेतलेलं आहे एक्स्ट्राचं या बाहीपेक्षा। तुम्ही पाहू शकता इथे ही बाही लावलेली आहे आणि याच्या पुढे जे आहे हे एक्स्ट्रा कापड 6 इंच घेतलेलं आहे डबल फोल्डेड। अशी याचं माप आहे आणि उंचीला 1 इंच जास्त घेतलेलं आहे। आता ही सध्या बाही आपल्याला ठेवून द्यायची, याचं काम आपल्याला नंतर पडणार आहे। सगळ्यात आधी याचा मध्य काढून घ्यायचा आहे कापडाचा। आणि बरोबर एक रेष मध्यावर राखून घ्यायची आहे। त्यानंतर या मध्यापासून आपल्याला 2 किंवा 2.25 इंचावर मार्किंग करायचं आहे। कापड जास्त असेल तर तुम्ही 2 वर सुद्धा करू शकता। दोन ते 2.25 इंचावर आपल्याला जितक्या मिऱ्या घ्यायच्या आहे तेवढं आपल्याला तुम्ही 2-2 इंचांवर सुद्धा ही अशी माप टाकू शकता। आता आपल्याला हे बरोबर मधोमध या प्लेटी आणायच्या आहे। तशाच प्लेटी या बाजूने सुद्धा घ्यायच्या आहे। आणि इथे टीप मारायची आहे। आणि वरच्या साईडने इथे आपल्याला अर्धा इंचाचं मध्ये ठेवायचं आहे गॅप, आणि अर्धा इंचावर गॅप ठेवून आपल्याला पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे गॅप घ्यायचा आहे। आणि इथे असा तुम्ही टाचणी लावू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट इथे टिप मारू घ्या। आता मी इथे डायरेक्ट टिप मारते।
पाहू शकता आपण एकसारख्या अशा प्लेटी घेतल्या आहेत इथे. यानंतर आपल्याला ही बाही ठेवायची आहे. या बाईचा देखील मधोमध मध्य करायचा आहे, वरच्या बाजूने सुद्धा आणि खालच्या बाजूने सुद्धा. बरोबर ही इथे लावायचा आहे मध्य याचा, खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूचा हा इथे. आता आपल्याला याला टाचण्या लावून घ्यायच्या. अशा सगळ्याला आपण टाचणी लावून घेतलेले आहे. आणि आता इथे साईडनी टिप मारायची या कागदावर. आता आपण ही काठ आहे ही याला जॉईंट करून घेऊ वरच्या भागापासून. इथे आपण दाबाची टिप मारून घ्यायची आहे. आता आपण याला बाही जॉईंट करूया. बाही जॉईंट करायच्या वेळेस सुद्धा आपण याला हे इथे बरोबर मध्य करायचं आहे. बाहीचा मध्य आणि या बाहीचा मध्य असा परफेक्ट ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही बाही जॉईंट करायची आहे. आता इथे दाबाची टिप मारून घेऊ परत. पाहू शकता अगदी मधोमध आपले हे दोन्ही पण वरची बाजू सुद्धा आणि खालची बाजू सुद्धा आलेली आहे. आता याला पुढच्या भागाचं जे मुंड्याचा आकार आहे तो दिलेला नाही आहे, त्याला आपण नंतर देऊन घेऊ. हे पूर्ण बाही तयार झाल्यानंतर आपल्याला तो आकार द्यायचा असतो. आता इथे आपण बटन लावून घेऊ.
पहा. आपण आता आतला आकार दिला आहे बाहीला. आता पहिले इथे हे टिप मारून घ्यायची आणि मग एक्स्ट्राचं कटिंग करायचं आहे. तर मैत्रिणींनो, पाहू शकता ही बाही डिझाईन आपण किती सुंदर तयार केली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच छानशा व्हिडिओ. धन्यवाद.